तर आज आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेल्या एका महत्त्वाच्या भाषणाबद्दल बोलणार आहोत. तर विरोधी पक्षातील नेते अनिल परब आणि एकनाथ शिंदे हे सभागृहात समोरासमोर आलेले चित्र हे दिसत आहेत. अनिल परब यांनी सभागृहात सरकारला दिलेले उत्तर आणि मांडलेले मुद्दे सध्या चर्चेत आहेत. सभागृहात बोलताना त्यांनी सुरुवातीलाच एक वेगळ्या शैलीत उत्तर दिलं. अनिल परब म्हणाले की मी काही कवी नाही, पण एकनाथ शिंदे यांनी केलेल्या शेरोशायरी करण्याची त्यांची शैली वाढली, हे बदललेलं रूप चांगलं आहे. पण त्यांच्या कवितेत जे डरना हमारी फितरत नाही असं सांगितलं गेलं, त्यावर अनिल परब यांनी उत्तर दिलं. अनिल परब म्हणाले की डरना हमारी फितरत नाही हे आम्हालाही लागू आहे, कारण आम्ही संकटातून गेलेलो आहे, आम्ही संघर्ष पाहिलेला आहे. पण त्याचवेळी त्यांनी एक गंभीर मुद्दा मांडला. ते म्हणाले की त्या काळात मातोश्रीवर बसून रडणारे अनेक लोक मी स्वतः पाहिले आहेत. असा टोला अनिल परब यांनी शिंदेंना लगावला आहे. आम्ही का जातोय, काय करतो हे सांगताना अनेक लोक भावनिक झाले होते. म्हणूनच डरना कोणाची फितरत आहे आणि कोणाचे नाही हे सगळ्यांना माहीत आहे. पण मी कोणाचं नाव घेणार नाही, कारण कोणाचं नुकसान करायचं नाही. त्याचवेळी त्यांनी सूचक इशारा दिला. ते म्हणाले की पुढच्या काळात राजकारणात अजून बदल होऊ शकतो. पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या फेरबदलात कोण कुठे जाईल हे सांगता येत नाही. म्हणूनच त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही फक्त वास्तव सांगत आहोत. यानंतर अनिल परब यांनी आपल्या भाषणाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की माझा उद्देश कोणावर वैयक्तिक टीका करणे नाही. मी विरोधी पक्षातला नेता आहे म्हणून लोकांचे प्रश्न मांडत आहेत. विशेषतः ड्रग्ज आणि दारू या विषयावर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की ड्रग्ज आणि दारू यामुळे संपूर्ण पिढी नष्ट होत आहे. यामुळे तरुणांचं भविष्य धोक्यात येत आहे. म्हणून सरकारने या विषयावर कठोर धोरण आणलं पाहिजे. हा विषय राजकारणाचा नाही, तर महाराष्ट्राच्या भविष्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं. यानंतर त्यांनी कोविड काळातील पुस्तकाचा मुद्दा मांडला. अनिल परब म्हणाले की कोविडवर पुस्तक करताना काही गोष्टी टाकू नका असं त्यांनी सांगितलं. पण ज्यांच्यावर आरोप झाले होते तेच लोक आज सत्ताधाऱ्यांच्या जवळ बसले आहेत. म्हणून जेव्हा एखादी गोष्ट बाहेर येते तेव्हा ती दूरपर्यंत जाते असं सांगत त्यांनी सूचक विधान केले. यानंतर त्यांनी सरकार आणि विरोधी पक्षाच्या भूमिकेबद्दल बोलले. अनिल परब म्हणाले की आम्ही विरोधी पक्ष आहोत, आमचं काम म्हणून लोकांचे प्रश्न मांडतोय. सरकारचं काम म्हणजे त्या प्रश्नावर उपाय करणं. पण सध्या परिस्थिती अशी झाली आहे की सत्ताधारीत एकमेकांमध्ये भांडणं आहेत. सभागृहात विरोधी पक्षासारखी परिस्थिती सत्ताधाऱ्यांमध्ये दिसत आहेत. त्यामुळे खरा विरोध पक्ष काम करू शकत नाही असा त्यांनी टोला लगावला. यानंतर त्यांनी कळसकर प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की काही तक्रारी मुख्यमंत्र्याकडे गेल्या, उपमुख्यमंत्र्याकडे गेल्या आहेत. त्या तक्रारी खोट्या असतील तर कारवाई करा. पण जेव्हा एखाद्यावर आरोप असतात तेव्हा लगेच प्रमोशन दिलं जात नाही. तपास पूर्ण झाल्यावरच निर्णय दिला जातो. माझ्याकडे पक्की माहिती आहे आणि पेनड्राईव्ह देखील पाठवलेला आहे असं त्यांनी सांगितलं. त्या पेनड्राईव्हमध्ये भ्रष्टाचार कसा होतो याची माहिती आहे, म्हणून सरकारने तपास करावा अशी त्यांनी मागणी केली. यानंतर त्यांनी डिजिटल स्कॅम आणि सिनियर सिटिझनच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की आज डिजिटल स्कॅम मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होत आहे. सरकारने यावर ठोस धोरण आणलं पाहिजे. हा आरोप नाही तर सूचना आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. यानंतर त्यांनी महामंडळाच्या निधीचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की अनेक महामंडळाचा निधी दिला जात नाही. फक्त नाव दिलं आणि पद दिलं, पण पैसे दिले नाहीत तर काम कसं होणार. मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटची परिस्थिती खूप आहे. लोकांना घरं हवी आहेत, बिल्डर अडचणीत आहेत, स्वयंपुनर्विकासाचे प्रश्न आहेत. म्हणून संबंधित खात्याला निधी दिला पाहिजे असं त्यांनी सरकारला सांगितलं. यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की आमचा प्रस्ताव सरकारला अडचणीत आणण्यासाठी नाही तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा, बाल अत्याचाराचा मुद्दा, ड्रग्जचा मुद्दा हे सगळे विषय गंभीर आहेत. सरकारने कठोर पावलं उचलली पाहिजेत असं त्यांनी पुन्हा सांगितलं. शेवटी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की सरकार लगेच विरोधी पक्षाचं ऐकणार नाही हे आम्हालाही माहीत आहे, पण आम्ही मांडलेले मुद्दे योग्य आहेत. सरकारने त्यावर कारवाई करावी आणि महाराष्ट्राला योग्य दिशा द्यावी अशी अपेक्षा अनिल परब यांनी व्यक्त केली. आणि त्यानंतर त्यांनी आपलं भाषण थांबवलं. तर मंडळी, विधानसभेत अनिल परब यांनी सरकारसमोर मांडलेले मुद्दे व एकनाथ शिंदे यांना लागवलेला टोला आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेची आणि भविष्यासोबत जोडलेली आहेत. तुम्हाला काय वाटतं, सरकारने ड्रग्ज, डिजिटल स्कॅम आणि निधीच्या मुद्द्यावर कठोर कारवाई करावी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.